पुढली बातमी पाहूयात। अजित पवार यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद सोडायची तयारी होती, त्यासाठी पक्षाची बैठकही आयोजित करण्यात आली होती। मात्र त्या अगोदरच अजित पवार यांनी भाजपच्या सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलाय। राष्ट्रवादी पक्ष एकसंध राहावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले। पक्ष विभागला जाऊ नये, त्यामुळे कोणते संकट वाढतील अशी माझी धारणा होती आणि म्हणूनच मी प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या संपर्कात सुरुवातीला महिनाभर होतो, पण त्याला यश आलं नाही असं जयंत पाटलांनी सांगितलंय। विरोधी पक्ष नेते ते झाले त्यावेळीच मी त्यांना ऑफर केलेलं की तुम्ही अध्यक्ष व्हा, मी विरोधी पक्ष नेता होतो। त्यावेळी ते म्हटले नाही, मी विरोधी पक्ष नेता होणार आहे, माझा चॉईस तो आहे, अध्यक्षपदात माझा रस नाही। आणि त्यानंतर अचानक ते मला जर बोलले असते की मला अध्यक्ष व्हायचं आहे, तर मी षण्मुखानंद हॉलमध्येच जाहीर केलं असतं की दादांची इच्छा आहे, दादांना आता अध्यक्ष करा, मी 5 वर्ष पूर्ण केलेत। अचानकपणानं 2 तारखेला ही घटना झाली, त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय झाला। पण पक्ष म्हणून ज्या कामं करायची ती आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केली। संघटनेला महत्त्व देण्याचं काम आम्ही केलं। शेवटी मी माझा व्यक्तिगत स्तोम माजणार नाही यासाठी देखील कायम आम्ही सगळेच जागृत राहिलो। मी तर व्यवस्थित कधीच व्यक्तिगत स्तोम निर्माण होणार नाही याची काळजी घेतली। पक्ष चांगला बळकट झाला होता असं मला वाटतं। जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे। त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू, हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं। आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे। राहिला विस्ताराचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।